Education Society, redefining excellence. नमस्कार, मी संयमी नाईक. नमस्कार, मी आम्रपाली. आणि इथून पुढे होणारी सर्व मजा, सगळी मस्ती, सगळी धमाल तुम्ही आमच्या सोबत एन्जॉय करणार आहात. इतका एनर्जेटिक क्राऊड आहे, इतके भारी परफॉर्मन्सेस होत आहेत, तर मला आतोनात काहीतरी सुचतंय आणि आम्रपाली मला सगळे बोलावंसं वाटतंय. हो, ऐकव. तर त्यासाठी ऑडियन्स, मला तुमच्या रिस्पॉन्सची गरज आहे. आय होप तो मला भेटेल. सो हिअर इट गोज. आज आहे उडान. परफॉर्मन्स होतील छान. आज आहे उडान, परफॉर्मन्स होतील छान. करूया आपण धमाल, कारण आमचे परफॉर्मर्स आहेत कमाल. करूया आपण धमाल, कारण आमचे परफॉर्मर्स आहेत. We only want thrill, rock it all zeal. We only want thrill, rock it all zeal. Thank you. पहिलाच ना ऑडियन्स, आपल्याकडे कवी आणि कवितांची अजिबात कमतरता नाहीये. खूप चांगला ट्राय होता संयमी. बरं, कमीपणा घ्यायची मला सगळीकडेच सवय झाली आहे, त्यामुळे मी इथेही कमीपणा घेईन. चला तर मग सादर होते तुमच्या समोर एक कविता, आणि कविता घेऊन येत आहे प्रतीक्षा मोरे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत प्रतीक्षासाठी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आई एम प्रतीक्षा मोरे. यहाँ बहुत सारे स्टूडेंट ऐसे हैं जो बाहर से पढ़ने के लिए आए हैं, जो रूम में रहते हैं, हॉस्टल में रहते हैं, बाहर का खाना खाते हैं. लेकिन जब हमें बाहर की जिंदगी जीते हैं ना, तो कहीं ना कहीं हमें घर की याद जरूर आती है. माँ की डांट, उसका दुलारापन हमें बहुत याद आता है. मैं भी यहाँ बाहर से आई पढ़ने के लिए, लेकिन सच कहूँ मुझे माँ की बहुत याद आती है. बहुत मिस करती हूँ उसे. आज मैं जो पोएट्री सुनाने जा रही हूँ ना, वो अपनी माँ के लिए, इनफैक्ट हम सबकी माँओं के लिए. माँ, तुझसे दूर होकर ये एहसास जरूर हुआ, तेरे अलावा इस दुनिया में कोई नहीं है मेरा. याद आता है बिन मांगे मिला हुआ साथ तेरा. तूने वो सब कुछ दिया जिसके लिए आज मैं बाहर तरसती हूँ. माँ, सब है यहाँ, तेरे आंचल की कमी है. माँ, सब है यहाँ, तेरे आंचल की कमी है. दिन भर डांटने के बाद जो तू रात को गोद में लेकर सुनाती थी, उस मीठी सी नींद की कमी है. हम जब गुस्सा होकर तुझ पे चिल्लाते थे, फिर भी तू हमें प्यार से शांत करती थी. आज उस समझदारी की कमी है. माँ, तू वो समंदर है जो मेरे सारे गमों को चुटकी में अपने अंदर समाती थी. आंखें नम हो जाए मेरी तो प्यार से पास लेकर मीठी थपकियों से सुलाती थी. आज कितना भी रो लूँ माँ, तेरी उन मीठी थपकियों की कमी है. खाना कैसे बना है ये जब तू पूछती थी, तो मुंह टेढ़ा करके हम पूरा खाना उंगलियां चाट कर खा जाते थे. आज दूर हूँ, बाहर हूँ तुझसे, फिर भी दिन में 10 बार कॉल करके पूछती हो खाना खाया क्या. कैसे बताऊँ माँ, खाना तो रोज खाती हूँ, पर उसमें तेरे हाथ के स्वाद की कमी है. चोट लगती थी तो तू मरहम लगाती थी ना. नाराजगियाँ, खामोशियाँ बहुत है बाहर, दर्द होता है, पर यहाँ तेरे प्यार वाले उस मरहम की कमी है. माँ, तेरा होना मेरे लिए जन्नत है. तू खुश रहे, बस यही मेरी मन्नत है. तेरी सारी मुरादें पूरी हो जाए, तुझे मेरी उम्र लग जाए. कभी अकेले छोड़ के मत जाना, इधर उधर की बातें करके चाहे लाख मुझे सताना. मेरी गुड़िया तुझे याद करती है, मैं इंतहा तुझसे प्यार करती है. दुआ है दूर रहकर तू करीब होने का एहसास हो रहने दो. ए खुदा, माँ है वो मेरी, उसे हमेशा हंसता हुआ रहने दो. नेक्स्ट वन. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिची आपल्या मनात कुठेतरी एक खास
इनफॅक्ट मित्र असू शकतो, मैत्रिणीही असू शकतात. माझ्यासाठी अशी एक स्पेशल व्यक्ती आहे. अर्थात ती इथे नाही आहे याची मला खूप मोठी खंत आहे. पण ही जी पुढची कविता आहे ती त्या व्यक्तीसाठी, तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये असणाऱ्या त्या प्रत्येक स्पेशल व्यक्तीसाठी. काही ओळी तुझ्यासाठी. चाहूल कसलीच नव्हती मनाला आणि तुझं आगमन झालं. चाहूल कसलीच नव्हती मनाला आणि तुझं आगमन झालं. विचारांच्या जाळ्यात गुरफटून गेलं मन माझं, तुझ्या येण्याने भरून गेलं. माझ्या दुनियेला गोड स्वप्नांचं शहर तू केलंस. कधी झाले उदास तर त्या उदासी मुखवट्यावर हास्याचं चित्र तू केलंस. मैत्री का असावी, कशी असावी माहीत नाही, पण ती तुझ्यासारखी असावी हे मात्र मनाला पटवून तू दिलंस. संकटात आई बाबानंतर मी आहे ना हे तुझे मैत्रीचे शब्द ऐकून छान वाटतं. कधी प्रत्यक्ष सोबत नसलास तरी अप्रत्यक्ष का होईना तू माझ्यासोबत नेहमी असशील हे माझं मन मला सांगतं. आणि तेव्हा कुठे मात्र आठवणीच्या कवळशात आसवांचं घर सजतं. तुझा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल हा निर्णय आपलेपणाची व्याख्या सांगून जातो. तुझा शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल हा आपलेपणाची व्याख्या सांगून जातो. माझ्या स्वप्नांना तुझी आस बनवताना मी फक्त तुझीच आहे हे समजावून सांगतो. जरा वेंधळी आहे मी, जरा वेंधळी आहे मी, जरा खोडकर नादान आहे मी, तरी तू समजून घेतो. पण अजून एक विनंती, यापुढेही समजून घेशील ना? कधी चुकलं माझं तर बोलून दाखव, पण प्रत्येक सुखादुःखात साथ माझी देशील ना? आयुष्य किती कुठपर्यंत आहे माहीत नाही, आयुष्य किती कुठपर्यंत आहे माहीत नाही, पण तुझ्यासोबत जगताना मजा येईल. प्रॉमिस नाही करू शकत. तुझ्या सुखात नसले ना तरी तुझ्या प्रत्येक दुःखात शक्य होईल तेवढी साथ दे. कधी रागवले तुझ्यावर, नाराज झाले तर गैरसमज करू नको. मला आयुष्य जगायचंय तुझ्यासोबत, प्लीज सोडून जाऊ नको. माझ्या गोड गोड स्वप्नांना आशेचा आधार देत आहे मी. तुझी माझी साथ टिकावी म्हणून झगडत आहे मी. तेव्हा तू कधी मैत्रीच्या प्रेमाचा अंत पाहू नको. कधी काही बिघडलं तर होईल सगळं ठीक, कधी काही बिघडलं तर होईल सगळं ठीक या विश्वासाने सोबत थांब. गरज आहे राव मला तुझी, प्लीज कधी एकटं पाडू नको. या छोट्या छोट्या ओळींमध्ये किती लपवावं तुला, या छोट्या छोट्या ओळींमध्ये किती लपवावं तुला. मन माझं सुन्न झालं काही समजेना आता मला. काळजी घेत जा स्वतःची, कारण एकमेकांसाठी खूप मोठं आयुष्य जगायचंय आपल्याला. या जगात जर कसली शक्ती असेल तर तिला सांगायचंय मला की प्लीज कधीच नजर न लागू कोणाची माझ्या या गोड प्रेमळ मैत्रीला. थँक्यू. कविता तर आपण सारेच करतो, म्हणजे अगदी 2 मिनिटापूर्वी मीही इथे केली होती. अर्थात आम्रपालीला ती आवडली नाही ती गोष्ट वेगळी. थोडक्यात काय, कविता आपण सारेच करतो, पण ती मांडणं आणि ती सादर करणं फार कमी जणांना जमतं. आणि प्रतीक्षाच्या याच मनातल्या आवाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. Zeo Education Society, redefining excellence.